हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर, तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई जाकरी नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Huh?
हॅलो 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 की जय गाव देवी माते की जय. गणपती बाप्पा हॅलो. तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरणा
वंदना टाळ वाजे मृदुंगरणा रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगना सर्वेश्वर तुला वंदना पहिले नमन बोलू कोणाला पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना दुसरे नमन बांधू कोणाला बांधितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला तिसरे नमन वंदितो वंदितो पितिरी तळाला टाळ वाजे मृदुंगरणा रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगणा नटेश्वर तुला वंदना जपते नमन जपत. बोलू कोणाला जपते नमन माझे गवतीच्या चांदाला सर्वते नमन माझे चौथीच्या चांदाला सर्वते नमन माझे चौथीच्या चांदाला पाचवे नमन बांधू कोणाला बांधितो मी पाचे पांडवांना वंदितो मी पाची पांडवाना वंदितो मी पाची पांडवाना नावे नमन वंदितो वंदितो मी वागदाय देवीला टाळ वाजे मृदुंगरणा रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगणा नटेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंकन करीचा रावण लंकन करीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता जम्बुदेवता तो भक्त होता जम्बुदेवता भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना शंभू बोलले बोलले
शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी हो मला 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 प्रणाम करुणी इच्छा ती बोलला 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 ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला उलंका दरबारी दरबारी ते बाया उलंका दरबारी दरबारी ते बाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया बाया जम्बो देवाने ऐकली ओ जम्बो देवाने ऐकली शंभू देवाने जय कली हो शंभू देवाने जय कली ओ इच्छा राजती उन्नती हो गेली ओ इच्छा राजती उन्नती हो गेली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली ओ शिवलिंग देता घातली ओ शिवलिंग देता घातली हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही म्हणता शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही म्हणता शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे आता घालून शिवलिंग देऊन निघून येऊ गेले आता घालून शिवलिंग देऊन निघून येऊ गेले शंभूदेवा निघून येऊ गेले निघून येऊ गेले शंभूदेव निघून येऊ गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले येऊन याला रूप होऊन तो ब्राह्मण येऊन याला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला येऊन या रूप गण आला येऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या
चालूनी चालूनी रावण गेला थकुने चालूनी चालूनी रावण गेला थकुनी चालूनी चालूनी रावण गेला थकुनी गाण आला धावूने बसला रावण चालूने गाण आला धावूने बसला रावण चालूने साधीला डाव पाणी देऊने साधीला डाव पाणी देऊने गणाला धावूनी बसला रावण चालूनी गणाला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊनी काही तुझे नाम वाटू लागले तयाला लगू शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला दात मे लगू चंकेला कमळ कर तू आता दात मे लगू चंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लगू चंकेला रावण गेला लगू चंकेला जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघु शंकेला हो रावण गेला लघु शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला अग तो रावणाला मारू लागेला अग तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हक तो रावणाला मारू लागला हक तो रावणाला बिना आग मारून तयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला बिना आग मारून तयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला तिथे देऊन बाळ निघाला रावण पटोली तिथे तो आला रावण परतोनी तिथे तो आला रावण परतोनी तिथे तो आला शिवलिंग पाहुणे जमिनीला शिवलिंग पाहुणे जमिनीला रावण निराश खूप तो झाला रावण निराश खूप तो झाला शिवलिंग पाहुनी जमिनीला शिवलिंग पाहुनी जमिनीला रावण निराश खूप तो झाला रावण निराश खूप तो झाला अशी युक्ती लावून गाणं त्याचे गर्भारण ते केले त्याचे गर्वहरणच केले त्याचे गर्वहरणच केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा
गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यार नाला हॅलो रसिक हो हॅलो आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाखरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे चित्र हॅलो तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी टिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवली व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णांनी कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहात झाली शेडिताही बासरी जागी झाली नगरी शेडिताही बासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. छेडिताही बासरी जागी झाली नगरी. छेडिताही बासरी जागी झाली नगरी.
जागी झाली नगरी प्रभा ओसरली जागी पहाट झाली प्रभा ओसरली जागी पहाट झाली छेडिताई बासरी जागी झाली नगरी छेडिताई बासरी जागी झाली नगरी बागदिली कोमराने गाई गोरे अंबरते बागदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती बागदिली कोमराने गाई गोरे अंबरती सोन पवनाने गीते आली गवळ्याला नागही आली सोन पवनाने गीते आली गवळ्याला नागही आली हे प्रभा ओसरली सांगी पहाट झाली प्रभा ओसरली सांगी पहाट झाली छेडिताई बासरी जागी झाली नगरी छेडिताई बासरी जागी झाली नगरी यमुनेच्या तीरी काना वाजवी बासरी कानवाज बासरी कानवाज बासरी यमुनेच्या तीरी काना वाजवी बासरी कानवाज बासरी कानवाज बासरी दुंदरची गारे निराधारयाची राधानयाची राधानयाची दुंदरची गारे निराधारयाची राधानयाची राधानयाची प्रभा ओसरली काही परात झाली प्रभा ओसरली काही परात झाली रेडी ताई बासरी जागी झाली नगरी रेडी ताई बासरी जागी झाली नगरी प्रभा ओसरली सांगे पहाट झाली प्रभा ओसरली सांगे पहाट झाली छेडिताई बासरी जागी झाली नगरी छेडिताई बासरी जागी झाली नगरी खेळ खेळे असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळे असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंडा तुझा माया सौगड्यांना सोबत घेऊन पेंडा तुझा माया सौगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेटा सुदामा या सौकड्यांना सोबत घेऊन पेटा सुदामा या सौकड्यांना देवकीचा परसा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला भक्ती अशी कळली मथुरेच्या गाऊन मामाला भक्ती अशी कळली मथुरेच्या गाऊन मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला भक्ती अशी कळली मथुरेच्या
मारण्याला त्याच्या जावे तू गोकुळाला बघा तू आला आला यमुनेला बघा तू आला आला यमुनेला मथुरेचा गाऊन राजा असा गर्वाने तो वाजला दिला आदेश तो मारण्याला तशा जावे तो गोकुळाला बघा सूर आला आला यमुनेला बघा सूर आला आला यमुनेला पाहुणी त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणीचा कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणी त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणीच्या कृष्णाला पाहून गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मला पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जय घोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला 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 गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात काना तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलवी मला वाचला रूप सावळे
वाचला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्याच संगे मी जशी चंद्रा सखी चांदणी तशी तुझ्याच संगे मी यादे तरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने तशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्याच संगे मी आदे तरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने सावळ्या तुझी ओढ मला प्रीतीचा रंगन वाचला सावळ्या तुझी ओढ मला प्रीतीचा रंगन वाचला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंगन वाचला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंगन वाचला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्माक्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूर त्यागाची कथाची भावांची क्रूर त्यागाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावांची क्रूरता त्याची कथाशी भावांची क्रूरता त्याची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूर त्यागाची कथाची भावांची क्रूर त्यागाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावांची क्रूरता त्याची कथाशी भावांची क्रूरता त्याची या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप त्या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले त्याला वरदान द्याला चुकलीवर अमर होणाला तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या मला
ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला ब्रह्मदेव प्रकट झाले भक्तिकांची पाहुणे भक्तिकांची पाहुणे ब्रह्मदेव प्रकट झाले भक्तिकांची पाहुणी भक्तिकांची पाहुणी कायच कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याची ब्रह्मस्मरण करण्याची दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला निघून गेले वरदान देऊने वरदान देऊने निघून गेले वरदान देऊनी वरदान देऊनी आनंद तो झाला दैत्यांच्या मध्ये दैत्यांच्या मध्ये आनंद तो झाला दैत्याच्या मनी दैत्याच्या मनी निघून लागतो भोवरे काळ करण्या भोवरे निघून गेले भोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी काळ करण्या निघून जावे तो भोवरे काळ करण्या भोवरे निघून गेले भोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी पृथ्वी माता ही फिरत आली ओ पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली ओ पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्य पाऊल पडाले माता क्रोधित ती झाली दैत्य पाऊल चिंतेत पडल माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्य बोला तो पृथ्वी मातेला विचारण तुम्हाला दैत्य बोला तो पृथ्वी मातेला या विचारण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी
पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोध तो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला भयते मनाला भयसे मनाला भयते मनाला भयसे मनाला भयते मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला परादेव प्रकटला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वरारूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला कारण पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला वरारूपे अवतरला कारण पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला बातमी कळाली लोकांना मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहिले युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी वाचला नसे त्रिभुवनाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला
ना कोणासमोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणासमोर युद्ध लागले घनघोर कोण कमी ना कोणासमोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणासमोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाने साक्षात परमेश्वर दैत्य बोले देवाला अमर दिले या लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिले या लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला मरण नाही मधला जातो विचार त्या ब्रह्माला हत नाही अयुद्धाला हत नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला क्रोधाला वराते बला जगला बोले कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षरा बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला वराते बला हिरण्यक्षला बोले कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षरा बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितल गर्व काही विसरला कसा तू यावराला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितल गर्व काही विसरला कसा तू यावराला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला असे यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला डोळे मारून गच्चाला समाप्त करीतो यारनाला सोडे मारून दैत्याला समाप्त करीतो यारनाला डोळे मारून गच्चाला समाप्त करीतो यारनाला सुळीत घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुळी घेऊन प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दाराला शरदरतीने या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शरदरतीने या जनाला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वराहरूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला मला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वराहरूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ
यांच्याकडून 555 रुपये. तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये. तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीधुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुकणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या सिद्धूचा खास बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, हॅलो. तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो. हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश Yeah.